नमस्कार मित्रांनो, भाग 26. मागील घटना. रोहनपासून वेगळी झालेल्या मनीषाच्या डोक्यात उर्मिलाच्या समजवण्याने वेळाने का होईना पण प्रकाश पडला होता. त्यानंतर मनीषाला पश्चाताप झाला होता आणि ती लगेच बॅग भरून रोहनकडे आली होती. बऱ्याच दिवसांनी रोहन व निशांतला बघून मनीषा सुखावली होती. मनीषाने तो डिवोर्स पेपर फाडून टाकला होता. आता सारं काही विसरून मनीषा व रोहन नव्याने संसाराला सुरू करणार होते. तेवढ्या टिपाईवरील फोनची रिंग वाजली होती. आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा. रोहन मनीषा व निशांतला घेऊन किचनकडे निघाला. तेवढ्यात बाजूच्या टिपाईवरील फोनची रिंग वाजली. साहजिकच तिघांच्याही नजरा त्या फोनकडे गेल्या. मनीषाने रोहनकडे पाहिले. टेलिफोनची रिंग वाजतच होती. रोहनने तिला फोन रिसीव्ह करण्याचा इशारा केला. मनीषाने टिपॉयजवळ जाऊन तो फोन उचलला. फोन हॉस्पिटलमधून आला होता. तिकडून राजन बोलत होता. उर्मिलाला मुलगी झाली होती. हे ऐकताच मनीषाची ताडकन नजर रोहनवर गेली. रोहनने तिथूनच तिला प्रश्नार्थक नजरेने विचारलं. मनीषा काहीच बोलली नाही. तिने हातातील फोनचा रिसिव्हर खाली ठेवला. तिला काय रिॲक्ट व्हावं काहीच कळेना. ती हळूहळू चालत रोहनजवळ आली. आता रोहन गोंधळला होता, कारण तिच्या चेहऱ्यावर ना राग होता ना समाधान होतं, ना तिच्या चेहऱ्यावर हास्य होतं ना दुःख होतं. ती रोहनकडे फक्त पाहतच राहिली. छोट्या निशांतला काहीच कळेना म्हणून त्याने मनीषाला विचारलं, आई काय झालं? कोणाचा फोन होता? तिने क्षणभर निशांतकडे पाहिलं आणि ती रोहनच्या अगदी जवळ जाऊन म्हणाली, उर्मिलाला मुलगी झाली. बातमी ऐकून रोहन बिथरलाच. आत्ताच कुठे नवीन संसाराला सुरुवात झाली होती. रोहन काहीतरी विचारातच तिच्यापासून थोडासा मागे सरकला. डोक्यात विचारांचे वादळ चालू असतानाच तो हळूवारपणे बाजूच्या खुर्चीत जाऊन बसला. मनीषाच्या समोर जो फोन यायला नको हवा होता तोच आला आणि तेही डायरेक्ट मनीषाच्या कानात. मनीषा आता काय विचार करत असेल याच विचारात असताना त्याच्या खांद्यावर मागून हात आला. त्याने त्याच बिथरलेल्या अवस्थेत मागे वळून पाहिलं. मागे मनीषा त्याच्या खांद्यावर हात ठेवून उभी होती. त्याच्या खांद्यावरचा तिचा हात त्याला धीर देण्यासाठी होता की अजून काही वादळ निर्माण करणारा होता, याच विचारात तो गोंधळला होता. त्याने सगळंच संपलं म्हणून आपल्या डोक्याला हात लावला. तेवढ्यात मागून मनीषा म्हणाली, आपल्या निशांतला बहीण झाली, याचा आनंद नाही का साजरा करणार? हे ऐकताच रोहनने आश्चर्याने झटकन मनीषाकडे पाहिले. रोहनला आपले आनंदाश्रू आवरता आले नाहीत. मनीषाने त्याच्या समोर येऊन त्याला धीर दिला. मनीषाला आनंदी पाहून या धक्क्यातून ती सावरल्याची रोहनला खात्री झाली. रोहनने खुर्चीत बसलेल्या अवस्थेतच आनंदाश्रूसह तिच्या कमरेला मिठी घातली. मनीषा त्याच्या केसावरून हात फिरवत त्याला धीर देत होती. लगेच रोहन, मनीषा व निशांत हॉस्पिटलमध्ये पोहोचले. उर्मिला व राजन मनीषा, रोहन आणि निशांतला बघून खूप खुश झाले होते. उर्मिला बेडवर पडून होती आणि बाजूच्या पाळण्यात तिचं बाळ झोपलं होतं. रोहन व मनीषा पाळण्याजवळ गेले. बाळाला बघून रोहन सुखावला होता. रोहनने उर्मिलाकडे वळून पाहिलं. उर्मिला त्याच्याकडे पाहतच होती. दोघांनीही एकमेकाकडे बघून हास्यस्मित केले. आणि काय आश्चर्य! आता पुढे काय आश्चर्य घडणार आहे? मनीषाला उर्मिला समोर जाणं आवडलं नसेल, तिला उर्मिलाचं बाळ आवडलं नसेल, की आता उर्मिला मनीषावर नाराज असेल, की आता दोघी सगळं विसरून पुन्हा मैत्रिणी बनणार असतील, की आणखीन काही? बघूयात पुढील भागात. मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.